श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब म्हाळुंगे पडवळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत विक्रमी 50 संघ सहभागी। नारेंगाव दिनांक 24 फेब्रुवारी आजपासून सुरू झालेल्या भैरवनाथ क्रिकेट क्लब म्हाळुंगे पडवळ यांनी नारेंगाव वारुळवाडी येथील कोठारी मैदानात आदिवासींसाठी 51,000 रुपयांची पहिल्या बक्षीस व करंडक ट्रॉफीसह भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे, ज्यात विक्रमी 50 संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धेचे उद्घाटन नारेंगावचे सरपंच बाबू पाटे आणि स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांच्या शुभ हस्ते पार पडले। दोघांनीही स्पर्धेत सहभागी संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या संघामध्ये NSC कडाळवाडी, BCC अल्दरे जुन्नर, न्यू स्टार कोरेगाव, मुन्ना 11 बोटा, शिवनेर सोमतवाडी, सुरसंगम नारेंगाव, साईगावचा वेताळेश्वर तसेच सिन्नर संगमनेर खेड आंबेगाव मावळ तालुक्यातून क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धा आयोजक भैरवनाथ क्रिकेट क्लब म्हाळुंगे पडवळचे अक्षय काळे, पप्पू काळे, अंकुश जाधव, राहुल जाधव, लक्ष्मण केदार, पुंडलिक मराडे, स्वप्नील मेंगाळ यांनी उत्तम नियोजन केले असून प्रसिद्ध खेळाडू जयेश विनोद शेटे उपस्थित होते। तसेच नारेंगाव भांड, नारेंगाव भालेकर व पंच नारायण भालेकर व पंच स्वप्नील मेंगाळ, मनोज लोखंडे काम पाहत आहेत। स्पर्धा उत्साहात सुरू झाली असून कोण विजयी ठरतो याची उत्सुकता अजून लागून आहे। आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सगळे क्रिकेटवर प्रेम करणारे सगळे खेळाडू, आज मी अनेक वर्ष पाहतोय की अनेक आदिवासी क्रिकेट संघातून आता आमच्या इथं सुद्धा मागची ती आपल्या जयेशनी तर मॅच जवळपास फायनलची मॅच फिरवलीच होती, आहे का नाही? म्हणजे एवढं सुंदर क्रिकेट ह्या सगळ्या तरुणांमध्ये सातत्याने पाहायला मिळते। क्रिकेट खेळत असताना खरं तर सांघिक जो समन्वय आहे, शेवटी टीम जिंकायची असेल तर कोणत्या एका खेळाडूला न खेळता सांघिक भावनेच्या माध्यमातून जेव्हा टीम सगळी खेळते तीच टीम विजयी होऊ शकते। एकमेकांना आपण सपोर्ट करणं, एकमेकांच्या चांगल्या खेळ कसा चांगला बाहेर येईल यासाठी प्रयत्न करणं आणि ही सगळी टीमवर्क जेव्हा आपण समाजामध्ये काम करतो तेव्हा सुद्धा समाजसुद्धा अशाच पद्धतीने काम करतो आणि मला वाटतं हे त्याचं यशाचं गमक असलं पाहिजे। क्रिकेटच्या माध्यमातून जो सांघिक खेळाची भावना आपल्या सगळ्यांमध्ये वाढीला लागली, ती वाढीला लागते, त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात विकास होऊ शकतो आपल्या सगळ्या समाजाचा आणि अशा ह्या स्पर्धांना निश्चित स्वरूपात आम्ही सातत्याने बरोबर उभं राहून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार असतो आणि त्या माध्यमातून नंतर हे चांगलं 51,000 रुपयाचं पहिलं बक्षीस आहे नाही का, मग ते बक्षीस आपल्या इथं संघाने लावलेलं आहे। मी आशीर्वाद लावलं ना, कोणी आशीर्वाद दिलं ना, कोण दिले पहिलं बक्षीस कोण दिले? नाही दिलं बक्षीस नाही का? तर अशा पद्धतीने खरं हे काम होत असताना आपण तुम्ही सांगा त्या पद्धतीने आपण सगळ्या आमचे मच्छू आणि मला वाटतं या नारेंगावची क्रिकेटची सगळी मंडळी, अक्षय असेल, ही सगळी मंडळी सातत्याने काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्याबरोबर संपर्क साधायची संधी मिळत असते। या क्रिकेट स्पर्धांना मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय येथील श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य अक्षय काळे, अंकुश जाधव, मेंगाळ साहेब, त्याचप्रमाणे पप्पू काळे या सर्वांनी ही भव्य अशा प्रमाणामध्ये आदिवासी ठाकर समाजासाठी जी भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पूर्ण आदिवासी समाजासाठी जी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे, अगदी पहिलं बक्षीस 51,000 रुपये आहे। जवळजवळ 50 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। गेल्या वर्षी सुद्धा म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पर्धा त्यांनी भरवली होती, त्याही स्पर्धेला मी त्या ठिकाणी उपस्थित आहे। आजच्या स्पर्धेचा आपला सुवर्णयोग म्हणजे नारायणगावचे अतिशय कर्तबगार सरपंच बाबूभाई पाटे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण त्यांचं खरं म्हणजे परत एकदा टाळ्यावरून स्वागत करूया आणि जवळजवळ 50 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। सिन्नर असेल, त्याचप्रमाणे खेड असेल, नारायणगाव असेल, साईगाव असेल, वेताळमाळा असेल, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका, अकोला तालुका या ठिकाणावरून संघ या ठिकाणी आले आहेत। अतिशय उत्कृष्ट आणि नेटकं नियोजन ही सगळी मंडळी करतात आणि क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी आहेत, खेळाडू वृत्तीने खेळणारी मंडळी आहेत। या सर्व संघांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी राष्ट्रीय मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख या नात्यानं
मी या सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपण खिलाडू वृत्तीने खेळून या क्रिकेटचं नाव मोठं कराल आणि सर्व समाजाचं नाव मोठं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.